झी24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका पाहू शकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आता महाराष्ट्राबाहेर म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। या ठिकाणी 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे, तर 3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोविंदराव अधिक आहेत। सर, काय सांगाल की वर्ष तुम्ही निवडणूक लढवत आहात, गेल्या निवडणुकीत 3 जागा तुमच्या निवडून आल्या, काय ओळख निर्माण व्हायला वेळ लागतोय का? अजूनही तुम्ही ओळख का नाही निर्माण करू शकलात गुजरातमध्ये? गोवा आणि महाराष्ट्रामध्ये आमचं सरकारमध्ये आम्ही सहभागी झालेले आहोत आणि आताही आम्हाला गुजरातमध्ये परत एकदा नव्यानं जी संधी मिळते त्याचा उपयोग निश्चितपणे आम्हाला होईल यात शंका नाही। सर, 9 जागांवर तुम्ही थेट लढत आणि 3 जागांवर मैत्रीपूर्ण लढती आहेत, किती जागा जिंकतील काय विश्वास वाटतो तुम्हाला? आता किती जागा जिंकतील हे आता सांगणं अवघड आहे, कारण आता मतदानाला जायला अजून 24 तास बाकी आहेत। पण ती एक गोष्ट मात्र खरी आहे की आमच्या अपेक्षेपेक्षा अतिशय चांगलं यश आमच्या पक्षाला यावेळी मिळेल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। फार चांगल्या रीतीनं गुजरातमधल्या जनतेनं आम्हाला पाठिंबा दिलेला दिसतोय मला पाहायला। आता एक सहाध्यायी पक्ष म्हणून, कोएलिशन पार्टनर म्हणून जसं केंद्रामध्ये काम करतो आहोत, महाराष्ट्रामध्ये काम करतो आहोत, तसं कदाचित गुजरातमध्ये देखील आमचा पक्ष तशा प्रकारची कामगिरी करू शकेल अशाही प्रकारचा आशावाद आमचे नेते श्री शरद पवार यांच्या मनामध्ये आहे। हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोविंदराव अधिक आणि गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीमध्ये नक्कीच पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। झी24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह अमित जोशी, गांधीनगर। झी24 तास एक पाऊल पुढे।